नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण शिक्षक भरती संदर्भात एक अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, जो दुसरा शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा असतो, ज्याला आपण विथ इंटरव्ह्यू म्हणून म्हणत असतो. तर विथ इंटरव्ह्यूमध्ये याआधी 1 ते 10 जे उमेदवार होते ते बोलावले जात होते, परंतु आता एकाच 3 उमेदवार बोलावले जात आहे. तर हा जो निर्णय आहे तो आपल्यासाठी किती फायदेशीर आहे की नुकसानदायक आहे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही नवनवीन अपडेट या चॅनलवर येतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की याआधी 2022ची जी भरती झालेली आहे किंवा 2017ची जी भरती झालेली आहे शिक्षक भरती, तर त्या भरतीमध्ये एक नियम होता की जो विदाऊट इंटरव्ह्यूचा टप्पा झाल्यानंतर जो दुसरा टप्पा होता विथ इंटरव्ह्यूचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की संस्थेवर, ठीक आहे, खाजगी संस्थेवर जे उमेदवार जात होते ते एका पदासाठी, एका जागेसाठी 10 उमेदवार जात होते इंटरव्ह्यूसाठी. ठीक आहे. परंतु मित्रांनो, यावर्षी 20 जानेवारी 2026ला नवीन जो GR आलेला आहे त्याच्यामध्ये हा जो क्रायटेरिया आहे तो एकाच 3 केलेला आहे. म्हणजे एका पदासाठी आता 3 उमेदवार जाणार. ठीक आहे. एका जागेसाठी 3 उमेदवार जात आहे. तर मित्रांनो, हा जो निर्णय आहे शिक्षक भरतीसाठी चांगला आहे की वाईट आहे, हे तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा जो बदल आहे तो त्यांनी का केला असावा. तर त्यांनी स्पष्टीकरण त्या GR मध्ये दिलेलं आहे की मागच्या भरतीला काय होत होतं की जेव्हा एकाच 10 उमेदवार त्या ठिकाणी जात होते, ठीक आहे, तर काही बाबी अशा लक्षात येत आहे की एखाद्या उमेदवाराचं सिलेक्शन त्या ठिकाणी समजा झालं तरी सुद्धा तो उमेदवार त्या ठिकाणी रुजू होत नव्हता. ठीक आहे. सिलेक्शन तर दाखवत होतं, परंतु त्या ठिकाणी तो उमेदवार जो आहे रुजू होत नव्हता. तर असंच खूप साऱ्या नामांकित खाजगी संस्थेवर सुद्धा हे प्रकार घडत होते. त्याच्यामुळे काय होतं की भरती प्रक्रिया राबवून सुद्धा जे पद आहे ते रिक्त राहत होते. ठीक आहे. अनेक प्रकारचे ही जी समस्या आहे अनेक संस्था चालकांनी जेव्हा शासनाच्या निदर्शनास आणून दिली, तर तेव्हा शासनाने यावर एक पर्याय सुचवणे आवश्यक होते आणि त्याच्यानुसारच त्यांनी एक पर्याय सुचवला की यासाठी जे एकाच 10 उमेदवार आहे, तर एकाच 10 उमेदवार न ठेवता एकाच 3 उमेदवार ठेवले पाहिजे, जे करून ज्यांना खरंच त्या पदाची आवश्यकता आहे तसेच लोक या ठिकाणी येऊन आपलं जे पद आहे ते मिळवतात. आणि दुसरा मुद्दा असा होता मित्रांनो की काही संस्था ज्या अशा होत्या की ते उमेदवारांची निवड होऊन सुद्धा खूप महिने उलटून गेले तरी सुद्धा त्या उमेदवाराला नियुक्तीपत्र देत नव्हते. ठीक आहे. मग अशा ठिकाणी काय करायचं ते सुद्धा या GR मध्ये दिलेलं आहे. मग या GR मध्ये काय दिलेलं आहे की मित्रांनो, समजा आपली निवड एखाद्या संस्थेवर झालेली आहे, ठीक आहे, आणि ती संस्था आपल्याला 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले तरी सुद्धा आपल्याला नियुक्तीपत्र देत नाही आहे, म्हणजे नियुक्तीपत्र देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. तर अशा वेळी आपल्याला एक गोष्ट करायची आहे, जे की आपल्या शिक्षणाधिकारी जे काही असेल किंवा शिक्षण आयुक्त त्यांच्याशी आपल्याला संपर्क साधून ही सगळी जी माहिती आहे ते त्यांना पुरवायची आहे, जेणेकरून त्यांनी योग्य ते निर्णय घेऊन आपल्याला त्या पदावर लवकरात लवकर नियुक्तीपत्र मिळणार या संबंधात कारवाई केली जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा जो 20 जानेवारी 2026चा GR होता की खाजगी संस्थेवर एकाच 10 उमेदवार बोलवण्याऐवजी एकाच 3 उमेदवार बोलवण्यासाठीचा GR होता आणि तो कितपत योग्य आहे या ठिकाणी आपण बघितलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.